नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतीमध्ये पीक जोमाने वाढावे यासाठी आपण खूप कष्ट घेतो. पण अनेकदा बुरशी आपल्या मेहनतीवर पाणी फिरवते. पिकांवर येणारे विविध रोग आणि त्यांचा नायनाट कसा करायचा हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आजचा विषय आहे बुरशीनाशकांचे प्रकार आणि त्यांची कार्यपद्धत. तुम्ही बुरशीनाशक फवारता, पैसे जातात, मेहनत करता, पण तरीही रोग कंट्रोल होत नाही? जर उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमचं स्वागत आहे स्मार्ट शेती तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलवर. शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह माहिती. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर बुरशीनाशक फेल होण्याचं सगळ्यात मोठं कारण तुम्हाला कळेल. कारण आज मी तुम्हाला बुरशीनाशक का फेल होतं आणि ते 100% परिणामकारक कसं वापरायचं हे सगळं सोप्या भाषेत सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, दरवर्षी बुरशीजन्य रोगांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. पावसाळा, ढगाळ वातावरण, पानांवर बोलावा ही परिस्थिती बुरशीसाठी स्वर्ग असते. पण इथेच शेतकरी एक मोठी चूक करतात: रोग दिसल्यावर फवारणी करणे. मित्रांनो, बुरशी दिसते तेव्हा ती आधीच झाडात खूप आत पोहोचलेली असते. म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे रोग दिसण्याआधी प्रतिबंधात्मक फवारणी करणे. आता बुरशीनाशक म्हणजे काय ते पाहूया. बुरशीचं नियंत्रण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांना बुरशीनाशके म्हणतात. पण सगळी बुरशीनाशके एकसारखी नसतात. त्यांचे मुख्य 2 प्रकार आहेत आणि हे समजून घेतलं नाही तर कितीही औषध फवारलं तरी रिझल्ट येत नाही. यामधील पहिला प्रकार आंतरप्रवाही बुरशीनाशक म्हणजे सिस्टमॅटिक फंगिसाइड. ही औषधे झाडाच्या पानांतून, खोडातून आत शोषली जातात आणि संपूर्ण झाडाला संरक्षण देतात. याचा मोठा फायदा काय होतो? फवारा जिथे पोहोचत नाही तिथली बुरशी सुद्धा मरते. मग पण तोटे काय आहेत? तर औषध हळूहळू काम करतं, लगेच रिझल्ट दिसत नाही. आणि सर्वात मोठा धोका म्हणजे अतिवापरामुळे बुरशीला प्रतिकारशक्ती येते. मग कितीही फवारणी केली तरी औषध पाणी झाल्यासारखं वाटतं. आता दुसरा प्रकार स्पर्शजन्य बुरशीनाशक म्हणजे कॉन्टॅक्ट फंगिसाइड. ही औषधे बुरशीला थेट स्पर्श झाली तरच काम करतात. म्हणजे काय? संपूर्ण झाड भिजलं पाहिजे, पानांच्या खालच्या बाजूपर्यंत फवारा गेला पाहिजे. यासाठीच योग्य स्प्रे पंप, बारीक थेंब, चांगला स्प्रेडर हे खूप महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा, स्पर्श नसेल तर परिणाम नाही. आता हे पाहिलं ते बुरशीचे प्रकार. मग बुरशीनाशक फेल का होतं? उपाय काय? आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, एकच औषध वारंवार वापरणे ही सर्वात मोठी चूक आहे. मग योग्य पद्धत काय? तर एक फवारा आंतरप्रवाही आणि दुसरा फवारा स्पर्शजन्य. असं केल्याने बुरशीला प्रतिकारशक्ती येत नाही, औषध जास्त काळ प्रभावी राहतं. शेतकरी मित्रांनो, आता बाजारात जैविक बुरशीनाशके सुद्धा उपलब्ध आहेत. आता बोलूया ट्रायकोडर्मा, स्यूडोमोनास यांसारख्या जैविक बुरशीनाशकांबद्दल. ही औषधे जिवंत असतात, मातीत वाढतात, जमिनीत खूप प्रभावी असतात. पण पानांवर फवारणी केली तर त्यांचा परिणाम मर्यादित काळासाठीच असतो. हो, रिझल्ट उशिरा येतो, पण ही औषधे फार सुरक्षित आहेत. काही औषधी वनस्पतींचे अर्क देखील वापरले जातात. त्याला हर्बल बुरशीनाशके असे म्हणतात. नीम तेल, टणटणी अर्क हे पर्यावरणपूरक असून पूरक उपाय म्हणून उपयोगी पडतात. आता बुरशीनाशक कधी फवारावे? बुरशीचा हंगाम कोणता? पावसाळा. जास्त आर्द्रता म्हणजे जास्त धोका. दमट वातावरणात फवारे कमी अंतराने. कोरड्या हवामानात अंतर वाढवू शकता. पाऊस येण्याआधी फवारणी करा. औषध सुकायला वेळ मिळाला पाहिजे. आता एक अत्यंत महत्त्वाचा विषय, मुळातील बुरशीचे रोग. फ्युजेरियमसारखे रोग मुळावर हल्ला करतात पण आपल्याला दिसतच नाहीत. यासाठी करायचं काय? तर ड्रेंचिंग म्हणजे औषध मुळाशी झिरपवणे. ड्रेंचिंग कसं करायचं? ड्रीपमधून किंवा मुळाशी थेट औषध टाकून. पाटाच्या पाण्यात औषध टाकणे चुकीची पद्धत आहे, कारण उपयुक्त जीवाणू मरतात, खर्च वाढतो. ड्रेंचिंग करताना महत्त्वाचे नियम: माती थोडी ओली असावी. कोरड्या जमिनीत ड्रेंचिंग करू नये. औषध मुळापर्यंत पोहोचेल इतकंच पाणी वापरावं. जमीन सुपीक असेल तर रिझल्ट चांगला मिळतो. लक्षात ठेवा, ड्रेंचिंगचा रिझल्ट फवारणीपेक्षा उशिरा दिसतो, पण तो खूप प्रभावी असतो. शेतकरी मित्रांनो, बुरशीनाशक फेल होत नाही, वापरण्याची पद्धत फेल होते. ही माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. खतांचा वापर करण्यापूर्वी आपल्या भागातील कृषी अधिकारी किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच शेतीविषयक उपयुक्त माहिती पाहण्यासाठी आमचा स्मार्ट शेती तंत्रज्ञान यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसेच पुढील नवीन व्हिडिओंची माहिती मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.